कुर्ल्यामध्ये गुन्हेगारी टोळ्यांच्या अनधिकृत मालमत्तेवर बुलडोझर चालवण्यात आला आहे। फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर पालिका ॲक्शन मोडवर आली आहे। मारहाण झालेल्या परिसरामध्ये बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे। सकाळपासून पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये अनधिकृत गाळे जमीनदोस्त करण्यात आले। अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी धनंजय दळवी। धनंजय, विक्रांत, आपण जर पाहिलं तर परवाच्या रात्री भाजप कार्यकर्त्यांवर आणि काही हिंदू समाजातील स्थानिक नागरिकांवर या मुस्लिम टोळ्याने हल्ला केला होता, फेरीवाल्यांनी हल्ला केला होता। आता या सगळ्या संदर्भात पालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आले। काल पालिकेच्या एल विभागावर सगळ्या हिंदू समाज संघटनांनी एकत्र येऊन मोर्चा काढला होता आणि या सगळ्या संदर्भातली बैठक पार पडली। त्यानंतर आज बुलडोझर कारवाई ही करण्यात येते। सकाळपासून या परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे आणि अनधिकृत जे गाळे आहेत ते आता पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पालिकेकडून जमीनदोस्त करण्यात येतात। त्याचबरोबर जे अनधिकृत फेरीवाले आहेत त्यांना सुद्धा हटवण्याचं काम हे सध्या सुरू आहे। त्यामुळे पालिकेची ही बुलडोझर कारवाई आपल्याला पाहायला मिळते आणि अतिक्रमण निर्मूलन, बेकायदेशीर बांधकाम हे सगळं हटवलं जातं आणि ज्यांनी नियमांचं उल्लंघन केले अशा आस्थापनांवर ही कारवाई सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे उत्तर प्रदेशच्या धर्तीवर हे अनधिकृत मालमत्तेवर बुलडोझर कारवाईचा मार्ग हा आपल्याला मुंबई महानगरपालिकेचा पाहायला मिळतो आणि पालिका निवडणुकीच्या नंतरची ही सगळ्यात मोठी आणि पहिली कारवाई सध्या आपण पाहतोय ती म्हणजे कुर्ल्यात झालेली मारहाण। आणि या मारहाणीनंतर आता पालिकेचं एल विभाग जे आहे ते ऍक्शन मोडवर आलेलं पाहायला मिळतं आणि जे अनधिकृत ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्याच घटनास्थळावरील हे सगळे जे अनधिकृत गाळे होते, ज्या दुकानातील ज्या फेरीवाले ज्या ठिकाणी बसत होते त्या बाजूचा परिसर जो आहे जो अनधिकृतरित्या तिथे अडवला गेला होता तो सगळा आता पालिकेकडून मोकळा करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। विक्रांत, बरं, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी धनंजय।